केदारकंठा ट्रेकच्या डे 1 लाच आम्हाला आमचे गाईड बोलले की खूप लोक समिट पर्यंत जातच नाही आणि बेस कॅम्प वरूनच रिटर्न येतात, पण मी आणि आमच्या ग्रुपने डिसाईड केलं होतं की काहीही झालं तरी मागे वळून बघणार नाही आणि समिट करूनच वापस येणार. डे 1 ला आम्ही देहरादून ते सांक्री आलो होतो. आम्हाला रूम्स अलॉट केले होते आणि डिनर करून आम्ही तिथेच रात्र काढली. डे 2 ला अर्ली मॉर्निंग आम्ही जुडाका तलावसाठी निघालो. मध्ये ब्रेक घेऊन लंच केला आणि परत स्लोली चालत आमच्या फर्स्ट कॅम्पिंग पॉइंटला पोहोचलो. जुडाका तलाव 9061 फीट वरती जुडाका तलाव कॅम्पचा सेटअप केला असतो आणि तिथे पोहोचल्यावर ललित सरांनी सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं आणि आता काय करायचंय, उद्या काय करणार, इतर इन्फॉर्मेशन शेअर केली. त्यानंतर आम्हाला टेंट्स अलॉट केले, स्लीपिंग बॅग्स दिली आणि खरं सांगू तर या ट्रेक मध्ये मी सगळं काही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करत होतो. मग ते टेंट मध्ये राहायचं असो की स्लीपिंग बॅग मध्ये झोपायचं और पाणी नसताना इथलं वॉशरूम यूज ते जरा डिफिकल्ट टास्क होतं, तर त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ करणार. असो, हाय टी मध्ये आम्हाला मोमोज आणि चाय दिला आणि नंतर ग्रुप सोबत भरपूर टाइम स्पेंड केला. आम्ही उनो खेळलो, कार्ड्स खेळलो, तमशराज खेळलो आणि हाच तो टाइम असतो जिथे या अननोन लोकांसोबत कधी तो चांगला बॉन्ड क्रिएट होऊन जातो कळतच नाही. काही वेळाने रात्री आम्ही मस्त डिनर केला आणि बाहेर येऊन बघतो तर पूर्ण स्काय स्टार्सनी भरला होता. नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आम्ही लवकर उठलो, सगळ्यांनी मिळून ब्रेकफास्ट केला आणि आम्ही रेडी झालो केदारकंठा बेस कॅम्पवर जाण्यासाठी. पुन्हा एकदा ट्रेक सुरू करायच्या आधी ट्रेक लीडरने आम्हाला मोटिवेट केलं आणि आज आपण काय काय करणार आहे ते सांगून एक भारी वॉर क्राय केला. आणि पुन्हा एकदा आमचा आजचा ट्रेक सुरू झाला. आजचा ट्रेक जरा डिफिकल्ट होता कारण भरपूर चालायचं होतं. ट्रेक करता करता आम्ही पोहोचलो ऍक्च्युअल जुडाका तलाव जवळ आणि तिथे पोहोचताच आम्ही सगळेजण डिसअपॉइंट झालो आणि त्यामुळे आम्ही जे एक्सपेक्टेशन्स घेऊन आलो होतो ते सगळे एक्सपेक्टेशन्स या तलावात गेले. इतकं डिसअपॉइंट तर मी तेव्हा पण नव्हतो झालो जेव्हा मला कळलं होतं की स्नोफॉल होणार नाहीये. एनिवेज जुडाका तलावावरती आम्ही 15 मिनिट ब्रेक घेतला आणि परत चालायला सुरू केलं आणि असंच ट्रेक करत करत आम्ही पोहोचलो नेटवर्क पॉइंटला. 2 दिवसापासून मोबाईलला नेटवर्क नव्हतं, पण बेस कॅम्पला जाताना एक पॉइंट लागते जिथे तुम्हाला थोडंफार नेटवर्क मिळते. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी कॉल करून सांगू शकता की तुम्ही जिवंत आहात, तेवढ्या पुरतं नेटवर्क असते. नेटवर्क पॉइंटला 15 मिनिट ब्रेक असतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा ट्रेक करता करता आम्ही पोहोचलो लंच पॉइंटला, जिथे आम्हाला जो लंच बॉक्स दिला होता तो आम्ही फिनिश केला. किंवा तुम्हाला जर इतर काही खायचं असेल तर तुम्ही तिथे ऑर्डर पण करू शकता. पण जस्ट रिमेंबर, जसं जसं आपण वरती चढतो तसं तसं तिथली प्राइस सुद्धा हाय होत जाते. लंच करून आम्ही पुन्हा ट्रेक करायला सुरू केलं आणि असंच स्लोली लाईन मध्ये चालत आम्ही पोहोचलो आमच्या डे 2 च्या कॅम्पिंग पॉइंटला, केदारकंठा बेस कॅम्प.